नमस्कार मित्रांनो, मी ओकनी श्रवण आणि शुभ सकाळ। आता आम्ही जातो शेतात पाण्याच्या वाटेला। तर तिथे आता आम्ही भाजवण करणार आहोत, जी मे महिन्याच्या आसपास, एप्रिल आणि मेच्या आसपास केली जाते। आपल्या शेतात जे आग लावली जाते तिला भाजवण म्हणतात। तर ती करण्याचा उद्देश असा आहे की नापीक झालेली जमीन परत सुपीक होण्यासाठी, आणि की जी गेल्या वर्षी आपण तिथे शेती केली होती तर त्या शेतीने तिथली सर्व त्या जमिनीतली ताकद संपवली। तर आता ती परत त्याची ताकद आणण्यासाठी तिथे भाजवण केली जाते, म्हणजे तिथे आग लावली जाते। तुम्हाला दाखवतो, चला आपण जाऊयात शेतावर। हे घेऊयात। तर आता पाण्याच्या वाट्याला आलोय आणि बघा ही पाण्याची वाट आहे। पहिले या साईडून या रस्त्याने पाणी आणायचे, म्हणून हिला पाण्याची वाट असं नाव पडलंय। या वाटेने खाली जी विहीर आहे तिला छोटीशीच विहीर आहे, तिथून पाणी आणायचे म्हणून इकडे पाण्याची वाट म्हणायला लागली इकडे सगळे। तर असं तयार केलंय, पातेर वगैरे ते गवत होतं ना पहिलं, जे नाचणीचं गवत तेही इथं टाकलं, असं तयार करून ठेवलंय। आता याच्यावर माती टाकणार आणि मग आग लावणार। हे बघा, त्याच प्रकारे या साईडला केलंय, इथं पण दाढ भाजली आहे। हे बघा, असं शेवटला नंतर मग आग वगैरे लावून झाली ना, नंतर भिजल्यानंतर असं दिसतं। तर इथे माती वगैरे खतून ठेवतो, म्हणजे ती माती नंतर त्या जो आपण पातेर वगैरे लावलं त्याच्यावर टाकायची असते, ती जळली जाते। आता पातेर आहे ना इथे पडले, तो या सर्व डालक्यात भरायचा आणि खाली घेऊन जाऊन त्याच्यावर टाकायचं। बघा, झाडाची अशी फांद्या तोडून ठेवल्यात, त्या आता तिकडे बांधणार आणि त्याला भारा बनवणार तो एक, आणि खाली नेऊन जिथे दाढ भाजायची तिथे नेऊन ठेवणार, आणि मग तिथे बरोबर लावून नंतर मग आग लावायची असते। तर आता नाश्ता करायला बसलोय आणि आता कोलिम आहे आणि चपाती आता खातो मी। या खायला रानात खायला जी मजा आहे ती घरी खायला पण नाही, घरी जेवढं जेवण जात नाही तेवढं रानात बसून जेवल्यावर जातं। दुपारचे 12:30 झालेत आणि आता मी फणसाच्या झाडाखाली बसलोय, थंडगार हवा लागते चांगली, आणि अजून पण आमचं काही काम झालं नाही, थोडंसंच झालं। आता फक्त वरती पातेरे वगैरे टाकून ठेवलंय, त्याच्यानंतर आता संध्याकाळी वारा वगैरे थांबेल, म्हणजे जी हवा सुटली ती थांबेल तेव्हा आम्ही आग लावणार। सगळी लोक ना संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान हवा नसते त्या टायमाला आग लावतात, आणि काही जण सकाळी येऊन लावतात, म्हणजे सकाळी पण पहाटे 4 किंवा 5 वाजता येऊन आग लावतात। आमच्याकडे तरी 4-5 वाजता आग लावतात, तेव्हा कशी हवा नसते तर आग जास्त लांब जात नाही, सकाळ होतपर्यंत ती पूर्ण विझून जाते। तेव्हा आता पूर्ण झालेला पातेर लावून झालं, थोड्या वेळानंतर येऊन मग माती लावायची। आता घरी आलो होतो जेवायला, जेवण वगैरे झालं, आता 2 वाजलेत, आता परत निघालोय। आता ही माती आहे ना ती आता टपातून भरून याच्यावर टाकायची, हे जे आपण आता तयार केलंय आपले पातेरे वगैरे टाकून त्याच्यावर टाकून मग नंतर संध्याकाळी तरी आग लावू, नाहीतर मग सकाळी लावावं लागेल।
कारण एवढ्या जोरात वारा सुटला आहे बघा, सगळं पातेरा इकडं उडाला. जेवढा इथं वर लावलेला होता ना सगळं ह्या साईडला उडाला आहे. तर आता माती वगैरे लावून आलोय. नाही बघा कपड्यांची हालत झाली, सगळं धूल वगैरे बघा लागले हाताला. पॅन्टची अवस्था अशी होती पहिली, आता अशी झाले, हे पाय वगैरे असे झालेत. तर आता आंघोळ वगैरे करतो आणि कदाचित संध्याकाळी आग लावायचे, नाहीतर सकाळी. तर आता आंघोळ करतो. तर आता संध्याकाळ झाले आणि आता अंघोळ वगैरे करून आलो मी परत. हे बघा इकडे आग वगैरे लावले. तर आता झालंय सगळं हे बघा. आणि आता आम्ही निघालो घरी. आता ही व्हिडिओ इथं थांबवून भेटू पुढच्या व्हिडिओत. चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला.